नमस्कार, तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत की कुबेराला कुठलं झाड अत्यंत प्रिय आहे आणि कुठली वनस्पती जी आहे ती धनवर्षा करणारी आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मनी प्लांट सारखी अनेक प्रकारची झाडे आपण आपल्या घरामध्ये लावत असतो। वास्तुदोष दूर करण्यासाठी, घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी, घरामधील वातावरण शुद्ध राहण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपण घरामध्ये झाडे लावत असतो। छोटेसे झाडांचे रोप लावत असतो। बऱ्याच झाडांचा उपयोग हा घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी होतो, तर काही झाडांचा उपयोग हा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी होतो, तर काही झाडे ही घरामध्ये चांगला ऑक्सिजन किंवा चांगलं वातावरण ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगाला येतात, तर काही घरामधली निगेटिव्हिटी दूर करतात। अशा बऱ्याच झाडांचा उपयोग आपण घरामध्ये करत असतो। अनेक झाडे जी आपण आपल्या घरामध्ये लावत असतो त्यामध्ये क्रुसेला शुक्र ग्रहाच्या संयोगाने पाहिला जातो, जो संपत्तीचा कारक ठरतो। असे म्हटले जाते की भगवान कुबेरांना ही वनस्पती खूप आवडते आणि म्हणून हे रोप लावल्याने घरामध्ये भगवान कुबेराचा आशीर्वाद येतो। याशिवाय कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान देखील होतो आणि धनलाभ होण्यास मदत मिळते, म्हणून तुम्ही सुद्धा घरामध्ये क्रुसेला नावाचं जे रोप आहे ते लावू शकता आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात ह्या धनवर्षा झालेली दिसून येते। क्रुसेला वनस्पती कुठे लावावी? जर तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल किंवा घरामध्ये पैशाची कमतरता असेल तर तुम्ही हे रोप घराच्या उत्तर दिशेला लावावे। या वनस्पतीची लागवड करताना लक्षात ठेवा की ती अंधारात राहू नये। त्याची पाने नेहमी स्वच्छ असावी। नोकरीत बढतीसाठी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा। तुम्हाला नोकरीत बढती हवी असेल तर हे रोप घराच्या नैऋत्य दिशेला ठेवावे किंवा तुम्ही हे प्लांट ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर देखील ठेवू शकता। यामुळे तुमच्यासाठी बढतीचे नवीन योग निर्माण होताना दिसतात। व्यवसायामध्ये कॅश काउंटरच्या वर सुद्धा हे रोप आपले ठेवले तरी चालेल। जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही हा प्लांट कॅश काउंटरच्या वर ठेवावा। यामुळे कुबेर देवाचा आशीर्वाद कायम राहतो। याशिवाय तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी, नफ्याच्या दिशेने नेण्यासाठी सुद्धा आपल्याला या प्लांटची बरेच मदत होते। समृद्धीसाठी घराच्या बाल्कनी किंवा टेरेसवर ठेवावे। जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये समृद्धी हवी असेल तर तुम्ही ही वनस्पती घराच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर देखील ठेवू शकता। याला जितका जास्त सूर्यप्रकाश मिळेल तितकी जास्त घरामध्ये समृद्धी वाढेल आणि ती वनस्पती सुद्धा तितकीच जास्त चांगली राहील। हे होते काही कुबेराच्या झाडाचे अत्यंत उपयोगी वास्तू टिप। म्हणून तुम्ही सुद्धा ही वनस्पती आणली आहे का, किंवा तुमच्या घरामध्ये या वनस्पतीचा तुम्हाला कशा प्रकारे वापर करायचा आहे आता लक्षात आलेले असेल, म्हणून ही वनस्पती नक्कीच घेऊन या। सोबतच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।